चला मॅच नंबर 3 मैदानात सुरू होत आहे दोन टीम मध्ये. एका बाजूला देवली 11 चिंचोली आणि दुसऱ्या बाजूला डावलपाडा. खेळ स्टार्ट. चिंचोली टीम टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे. दोन मॅच आपण पाहिल्या. दोन मॅच मध्ये दोन अर्धशतक पाहायला मिळालं. पहिल्या मॅच मध्ये हेदूतने टीम कडून यश काळंचं अर्धशतक पाहिलं. 50 धावा 13 चेंडू मध्ये केल्या. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये जय हनुमान नितस टीम कडून रवी काठे 59 रन्स 59 धाबीची शानदार इनिंग साकारली. मॅच नंबर 3 बॅटची पाठीमागे फिल्डर तैनात आहेत. अगदी सुंदर फिल्डिंग. एक सिंगल घेतली. सिंगल अकाउंट ओपन झाले. दुसऱ्या बॉल वरती गोलंदाजी मार्क वरती सध्या गोलंदाज हर्षद पहिला चेंडू डॉट फेकला. त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती सिंगल आली. हर्षद फटका चांगला. फिल्डर तैनात. बीट झालेत आणि बॉल चालला एक्स्ट्रा कमी सीमारेषा बाहेर. पहिला चौकार प्रथमेशच्या बॅट मधून. अंबाज छत्री थोडी साईडला घ्या कारण बॅट्समन दिसत नाही. छत्री बंद केली तर चांगली आहे कारण बॅट्समनला देखील प्रॉब्लेम होतो. कॅमेऱ्यामध्ये देखील प्रॉब्लेम होतो. सचिन मात्रे पंचांच्या भूमिकेत. सुंदर बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी अटॅक चांगला आहे. लाईन चांगली आहे. फार महत्वाची गोलंदाजी करतो आणि सध्या नियंत्रित टप्प्याने गोलंदाजी. डॉट बॉल आलाय अजून एक. या षटकामध्ये चेंडू फेकले गेले ते 4. गोलंदाज पुन्हा एकदा. अजून एक डॉट बॉल परंतु पंचांनी वाईट घोषित केलाय. कदाचित लाईन पेक्षा बाहेर होता. लाईन पेक्षा बाहेर होता आणि सचिन मात्रेंचा इशारा आला वाईट बॉलचा. 6 रन्स. अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत. हर्षद चांगली गोलंदाजी करतोय. फटका हवेत होता. पॉइंटला कोणताच काढू नाहीये. जोपर्यंत दूर बंद बाउंड्री लाईन मध्ये तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा कॉल. 2 धावा फार वेगाने कंप्लीट केल्या. धावा झाल्या त्या 8. चिंचोली विरुद्ध डावलपाडा यांच्यामध्ये ही लढत आहे. मलंग ट्रॉफी 2026 पर्व मैदानात प्रेक्षक एन्जॉय करतायत आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेच सारे प्रेक्षक घरी बसून आनंद घेत आहेत. अगदी जोरदार पाऊस. शेवटचा बॉल अलॉंग द कार्पेट ऑन साइडला लॉंग ऑन रिझर्व मध्ये 1 धाव मिळाली. सिंगलला टीमची टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. अगदी शांत आणि संयमी सुरुवात केली मैदानावरती चिंचोली टीमनं. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग घेतली. पहिलं षटक बिनगडी बाद 9 धावा. गोलंदाज सेकंड ओव्हर. पहिला चेंडू दोन धावा पहिल्या चेंडू होती. भावेश चांगला फटका. ऑफ साइडला फिल्डर लांब आहेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये तोपर्यंत 2 धाब्याचा पुन्हा कॉल दिलाय. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या. 2 धावेने टीमची टोटल धावसंख्या
ओव्हर नंबर सेकंड मध्ये आता अटॅक करत आहे. नेक्स्ट मॅच विनर विरुद्ध विनर अर्थात जर्मन नितस विरुद्ध यातनं जिंकणारा संघ. 21 रन लॉस ऑफ 1 विकेट. सलामी वीर बाद झालाय मैदानावरती प्रथमेश. न्यू बॅट्समन हरेश मात्रे. वन शॉट अंपायर एकच. ओके 20 धावा धावपळ लागलेत. हरेश मात्रे आलाय मैदानावरती परंतु पहिला बॉल त्याच्यासाठी अगदी उडलेला पडल्यानंतर डीप राहिला. डॉट बॉलने सुरुवात झाली. हरेश मात्रेला आक्रमकता दाखवावी लागेल मैदानावरती. चिंचवली टीम 4 षटक आहेत. कमीत कमी 55-60 धाबेचं टार्गेट रसावं लागेल. वाईट ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट आहे का नो पंच. वाईट बॉल. हरेशसाठी हा बॉल अगदी त्याच्या पट्ट्यामध्ये आलाय आणि बॉल सरळ फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हरेश मात्रेच्या बॅटमधून पहिला षटकार. 27 रन्स. 65 धाबा या खेळपट्टीवरती बनवणं गरजेचं आहे. आज पहिल्या मॅच मध्ये 98 धाबा हेडूटने टीम न केल्या. पहिल्या मॅच मध्ये 98 धावा यश काळेंचं अर्धशतक. दुसऱ्या मॅच मध्ये 86 धावा नितस टीम त्याच्यातनं 59 रन्स बनवल्या रवी काटेनं. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आकाश फलोरे. मॅच एज पाठीमागे. ओ लॉंग स्टॉपला बॉल अगदी वेगाने सीमारेखा गाठतोय. 4 रन्स. चार धावा आल्या या बॉलवरती. सुरुवात बॉलवरती चौकाराने झाली. आकाश फलोरे फटका मिड विकेट मध्ये चाललाय. अगदी अलॉंग द कार्पेट एक धाव मिळाली. खरडच्या मैदानावरती भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. सध्या मॅच सीमारंग ट्रॉफी 2026 पर्व. रबर बॉल दुसरं पर्व. मागच्या वर्षी स्पर्धा आपण पाहिली. यावेळीचा बॉल पुन्हा हवेत आहे. दोन धावा मिळतात. 2 धाबे टीमची टोटल 34. 34 धावा. 3 चेंडू शिल्लक आहे त्या ओव्हर मध्ये. रबर बॉल स्पर्धा 12 ठिकाणी सध्या सुरू होता. शुक्रवारचा आज दिवस आहे. तिसऱ्या दिवसामध्ये स्पर्धा आणि काल टोंडरे 40+ संघ सुपर 3 मध्ये दाखल.
वेगवान बॉल, वाईटचा इशारा पंचांकडून. चला तिसरे पंच चेक करतायत. फेअर डिलिव्हरी. थर्ड अंपायर डिसिजन. ओम साई एमटीसी द्वारे सब कुछ क्लियर. क्वालिटी विथ क्लॅरिटी. बॅकवेट पॉइंट बाउंड्री लाईन. एक धाव प्राप्त झाली. सिंगल. टोटल धावा 36. 36 धावा. 4 चेंडू या षटकामध्ये 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. हो नाईस डिलिव्हरी. गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर टेकअप झाला. 35. यस 35 धावा. ओव्हरची समाप्ती. 3 षटक समाप्त. 35 धावा टीम चिंचवली. सूरज स्कोर कार्ड अगदी शांत झालंय. 35 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. 2 मॅच मध्ये आपण धावांचा पाऊस पाहिला. पहिल्या मॅच मध्ये 98 धावा. दुसऱ्या मॅच मध्ये नेतृत्व टीमने 86 धावा. 2 अर्धशतक दोन्ही मॅच मध्ये. लेक्समच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केला आणि अवंत धावा वाढते. टीमची टोटल सध्या धावपडकावरती लागली आहे 36. 36 धावा. फटका चांगला आहे. यावेळेस हरेश मात्रेच्या बॅट मध्ये आला. ताकदीचा वापर. बॉल लॉंग सीमारेखा बाहेर. षटकार. अशीच फटकेबाजी शेवटच्या अंतिम षटकामध्ये करावी लागेल. 50-55 टार्गेट सेट करणं फार गरजेचं आणि सध्या धावा पडकावरती धावा लागल्यात 42. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचं अंतिम षटक आहे आणि सूरज प्रहार केलाय हरेश मात्रेनं. आत्ता थांबणार नाहीये. हरेश मात्रेची ताकद बोलते मैदानावरती. ठोकलाय षटकार. अठ्ठेचाळीस टीमची टोटल. हरेश मात्रे आतापर्यंत 3 षटकार मारलेत. 21 वरती हरेश मात्रे खेळतो. टीमची टोटल 48. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. मी ते सांगितलं की 55-60 धाबेचं टार्गेट फार महत्वाचं आहे. लो फुल टॉस सर हातामध्ये. कॅच ड्रॉप. 1 धाव. डबलचा कॉल त्या ठिकाणी. दुसरी धाव पूर्ण झाली आहे. आणि 2 धाबेनं अर्धशतक झालंय चिंचवली टीमचं. 50 धाबा स्कोर होती. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 धाव प्राप्त होणार. फक्त सिंगल. 51 वरती पोहोचलाय टीम. शेवटचे 2 चेंडू शिल्लक 3 षटकांची.
खोलगटा टप्प्याचा चेंडू ऑन साइड मध्ये, फिल्डर बीट झालेत, बॉल चाललाय सीमा रेषा बाहेर, 4 रन्स, 56 धाबा. पहिलं सत्र समाप्त होत आहे आणि देवली 11 चिंचवली टीमनं केलं 56 धाबा आणि 57 धाब्याचं टार्गेट दावळपाडा टीम समोर. तर धन्यवाद योगेश मडवी सर. रायगडातील एक बुलंद आवाज आपण ऐकला. रायगड समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत आणि या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी त्यांची उपस्थिती लाभली आहे. पहिलं सत्र संपलंय. पूर्वार्धामध्ये धावा कुठल्या, तब्बल 56 धावा देवली 11 चिंचवली या टीमने आणि 57 धावेचं टार्गेट सेट केलं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि वैभव गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. प्रथमेश, चांगला बॉल, वेगवान बॉल, तेस्तरदार चेंडूने सुरुवात केली आहे
आजच्या दिवसामध्ये पावसानं मात्र हजेरी लावली आहे. रबर बॉल क्रिकेट म्हटलं की योग्य दादा पाणी हवाच, आणि आज अंतिम दिवसामध्ये पाण्याने हजेरी नक्कीच लावली आहे. फुलटॉस बॉल, झेलची संधी देखील आहे आणि झेल देखील टिपलाय. विकेटच्या मागे हरेशनं अप्रतिम कामगिरी केली आहे. पहिला धक्का, महत्वाचा गडी होता आकाश, तो गायब झालाय. आकाश बाग टू पविलियन. या स्पर्धेतील हायेस्ट टोटल देखील आपण पाहिला. पहिला मॅचमध्ये 98 धावा तब्बल कुठल्या एडुटने बी टीमनं गोरपे टीमच्या अगेन्स्ट. या स्पर्धेमध्ये आपण 4 अर्धशतक देखील पाहिले. एक अर्धशतक बुर्दुलचा भूषण पाटील त्यानं ठोकला. नंतर 40+ माध्यमातून प्रदीपनं देखील तिसगाव संघाचा त्याने एक अर्धशतक ठोकला. आणि आज यश कालननं देखील एक अर्धशतक ठोकला. आणि रवी काटे हा देखील एक नाव भरपूर चर्चेमध्ये आलाय सध्याच्या घडीला. जुनं ते सोनं म्हटलं जातं ना, तशाच पद्धतीची फलंदाजी आज रवीनं दाखवली. 4 अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. आजच्या दिवसामध्ये 2 अर्धशतक आलेत आतापर्यंत. सलगच्या 2 मॅचमध्ये 2 अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाले. मात्र या मॅचमध्ये थोड्याशा धावा कमी पाहायला मिळत आहेत. या क्रीडांगणाचा विचार जर केला, बॅट्समन बॅटिंग भरपूर एन्जॉय करतात. बॅटिंगसाठी अनुकूल असलेली खेळपट्टी आपण पाहतो. आतापर्यंत प्रथमेशनं चांगली कामगिरी केली आहे. देवली 11 चिंचवली टीमसाठी त्यानं बॉल फेकले 3 मध्ये धाव खर्च केली आहे फक्त 1. सुरुवात तर भरपूर चांगली केली आहे. मात्र अंतिम टप्प्यामध्ये वैभव आला डावकुऱ्या, त्याचा फलंदाज आता ऑन स्ट्राईक. चांगला बॉल, तेज तर चेंडू दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. चेंडूची पिचिंग आपण पाहिली आउटसाईड ऑफ, उजव्या एष्टीला सोडून जाणारा बॉल. पंच सचिन म्हात्रे यांनी वाईट दर्शवला. अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होती या दापलकावरती. टोटल 2. यावेळेस उडवलं वॉर शॉट, लॉंग ऑफला क्लासिकल बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. यावेळेस बॉल पडल्यानंतर डीप राहिला. मात्र एसटी रक्षक देखील इथे बॉल पकडू शकला नाहीये. एकदा बली आहे. यावेळेस उडवला बॉल, काय जबरदस्त फटका. ओव्हर पिच होता, त्याला पाटावला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. एका षटकाचा वाजवी खेळ संपला दापलकावरती. टोटल 15. एक षटक कंप्लीट. 15 धावा आल्यात. टार्गेट बनवायचे तर मैदानावरती 57 धावेचं म्हणजे 42 धावा अद्याप करावे लागतील. 18 चेंडू आणि 42 धावा. रख हौसला की वो मंजर भी आएगा, पैसे के 5 चलकर समंदर भी आएगा. क्लिंग बोल्ड, विकेट मिळाली पहिल्या बॉल वरती. चेंडू शिल्लक राहिले 17 आणि आता करायच्या त्या 42 धावा. पहिल्या 2 मॅच जर आपण पाहिल्या तर ह्या धावा जास्त वाटत नाही, कारण पहिल्या मॅच मध्ये 98 धावा 4 ओव्हरमध्ये, दुसऱ्या मॅच मध्ये 86 धावा आणि 57 धावेचं टार्गेट असताना पहिल्या षटकामध्ये 15 धावा केल्यात. सुरुवात चांगली झाली टीम डबल पाडायची, परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये विकेट पडली आहे. सलामीवीर फलंदाज वैभव, त्यानंतर आकाश, हे 2 फलंदाज बाद झालेत. आता सूरज आणि सूरज
सूरज पाटील, सूरज मस्कर, सूरज मस्कर आणि सूरज पावशे हे दोन बॅट्समन मैदानावरती आहेत. डॉट बॉल. धाबा करायच्या 16 चेंडूमध्ये आता 42 धाबा. दोन्ही संघ तुल्यबळ. तीच चर्चा मी केली की रबर बॉलच्या अगोदर टेनिसमध्ये हे दोन संघ अनेक वेळा एकमेकांसमोर होते. बॉल चांगला, एक धाव मिळाली. डबलचा प्रयत्न, इथे कॉल चुकीचा ठरू शकला असता. जर थ्रो व्यवस्थित आला असता तर नक्कीच सूरजला माघारी परतावं लागलं असतं. दोन्ही धावा पोचल्यात त्या 17 वरती करायच्यात. अद्याप 40 धाबा. 15 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आणि 40 धाबा बनवायच्यात. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती. धीरज. बॉल हवेत. कॉटन बॉलची संधी. विकेट. सूरज चाललाय माघारी. मॅच मध्ये ट्विस्ट. आता पलटवार. विकेट तिसरी पडली मैदानावरती दाबलपाडा संघाची. न्यू बॅट्समॅन भावेश. 3 बाद धावा झाले 17. आता करायचे 40 बॉल शिल्लक राहिले. त्या षटकामध्ये फक्त 2 म्हणजे 14 बॉलचा खेळ शिल्लक राहिले. पहिला चेंडू लॉप केलाय. परफेक्ट शॉट भावेशच्या बॅट मधून आणि आल्या आल्या षटकात टोकत डावाला सुरुवात केली. दमदार सुरुवात मैदानावरती भावेशनं ठोकली आहे. षटकार धावसंख्या 23 वरती. 34 धावा अद्याप करायच्यात मैदानावरती येणाऱ्या 13 चेंडू मध्ये 34. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामध्ये. वेगवान बॉल पडल्यानंतर अगदी बीट झाला आणि डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 2 षटक समाप्त. धावसंख्या धावपडकावरती केवळ 23. येणारे 12 बॉल करायचे 34. शेवटचे 12 चेंडू राहिलेत आणि करायचे 34. पहिला चेंडू ते सिंगल आले आणि धावसंख्या 24 होती. 24 धावा. 33 ची अद्याप आवश्यकता आहे. रबर बॉल स्पर्धा तुम्ही सध्या पाहतायत. श्री मलंगड ट्रॉफी 2026 हे पर्व आहे. बॅटचे पाठीमागे फिल्डर आहेत थर्डमॅन मध्ये. एकच धाव मिळेल. सिंगल डबल न सामना जिंकणं कठीण होणार कारण आता 10 चेंडू मध्ये 32 धावेची गरज आहे. 25 टीमची टोटल. दाबलपाडा विरुद्ध चिंचोली यांच्यामध्ये लढत. 57 धावेचं टार्गेट होतं परंतु चिंचोली टीम समोर खेळताना इथे दाबलपाडा टीम सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये चांगली होती. यावेळेस परफेक्ट शॉट. टायमिंग बेमिसाल आणि बॉल सरळ पाठवलाय सीमारेषा बाहेर. षटकार. षटकार टोकले सूरजनं. धावसंख्या षटकाराच्या मदतीने 31 रन. आता करायचे त्या मैदानातील 26 धावा. बॉल शिल्लक राहिले मैदानावरती 9 चेंडू 26. पाठीमागे फिल्डर तैनात आहेत. एक धाव मिळेल. सिंगल वरती प्राधान्य मानावं लागले आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 25 धाब्याची गरज आहे. 32 धाबा स्कोर उडती लागलेत.
सुंदर चेंडू, अगदी चेंडू फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती झाली. अशा प्रकारे आता शेवटचं अंतिम षटक राहिले. जवळजवळ 7 चेंडूचा खेळ बाकी राहिला आणि धावा करायचे 25. येणारा चेंडू फार महत्वाचा आहे. चौकार किंवा षटकार मॅच मध्ये डबलपटा टीमला कमबॅक देईल आणि कमबॅक पाहिजे असेल तर नक्कीच एखादा मोठा फटका पाहिजे. हा चेंडू लेग स्टंपच्या कदाचित बाहेर होता, परंतु इथे विकेट मिळाली. वाईट बॉल होता. एक धाव अतिरिक्त आली. 7 बॉल 24. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. आता झेल सुटलाय. एक सिंगल घेतली शेवटच्या षटकामध्ये. 23 पाहिजेत. ओव्हर नंबर 3 समाप्त झालेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा पडका होती. धाबा 34 म्हणजे 23 धाब्याची गरज आहे. येणारे 6 चेंडू. वाईट सुरुवात या फलंदाज बाद आणि आता संघ अडचणीमध्ये सापडलाय. खरं तर डबल पाड्या टीम 57 करायच्या होत्या मैदानामध्ये आणि सामन्यामध्ये आता खरं तर पूर्णपणे मजबूत स्थिती प्राप्त केली चिंचवली टीम न. 4 चेंडू 21 ची गरज है. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये जिवंतपणा आणू शकला असता, परंतु इथे विकेट आणि आता सामना एकतर्फा. 3 चेंडू 21 बनू शकणार नाहीये.
सामन्यामध्ये औपचारिकता सामना चिंचवली टीमच्या बाजूने आला आणि आता नेक्स्ट मॅच देवळी 11 चिंचवली विरुद्ध जय हनुमान नितस यांच्यामध्ये लढत होणार सेकंड राऊंडची. हे दोन संघ एकमेकाविरुद्ध येतील आणि सामना जिंकलाय मैदानावरती. अभिनंदन देवळी 11 चिंचवली टीम. 56 धाबा डिफेन्स केला संघानं आणि डाबलपाडा टीम पहिल्या ओव्हर मध्ये सुरुवात चांगली होती. शेवटच्या अंतिम बॉलवरती षटकार आलाय. परत वेळ गेली, सत्ता गेली आणि आता कार्यक्रम संपला. हार्डलक टीम डाबलपाडा. चला